येणार आहेत। वराडे साहेबांना विनंती, आपल्या शुभांचे नाणेफेक संपन्न होईल आणि हंगेवाडी दाड कॅप्टन चला वेळ झालाय बराचसा, आता 1 वाजून झालाय। हंगेवाडी संघाचे कर्णधार आणि दाडचे कर्णधार चला अल्ताफ शेख आणि विजय सांगळे कॅप्टन चला प्लीज। सन्माननीय वराडे साहेब शिवसेना नेते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहोत। पहिल्या सेमी फायनलचा नाणेफेक साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। एका बाजूला हंगेवाडी आणि दुसऱ्या बाजूला दाड, या 2 संघांमध्ये पहिल्या सेमी फायनल। चला विनंती आहे, लगेच मॅचला सुरुवात लगेचच करायची आहे। चला हंगेवाडी संघ, आपण आता कुठल्याही प्रकारचा वेळ न घेता लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे। क्षेत्ररक्षण हंगेवाडी संघ आपण लगेच लावा आणि दाड संघाचे 2 फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच। तर आज आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा जांभूळवाडी फाटा या ठिकाणी आमच्या सर्वच नवनाथजी कानकाटे साहेब असतील, सचिन जोंधळे असतील आणि योगेश जोंधळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून पहिल्याच वर्षामध्ये आमदार चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं। आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस संपन्न होतो। एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि आज 4 संघ आपलं नशीब या स्पर्धेमध्ये आजमावणार आहेत। तर आज एक जुन्नर तालुक्यातील शिवनेर 11 संघ खेळणार आहे, एक निफाड तालुक्यातील कसबे सुकेनेचा संघ खेळणार आहे, त्याचबरोबर आज दाड जो संघ आपल्या राहत्या तालुक्यातील संघ आहे आणि एक संघ आपल्या संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी हा संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना बघायला मिळणार आहे। या 4 संघातून आज एक विजेता संघ आमदार चषकाचा आपल्याला मिळणार आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने 4 बक्षीस आहेत। 71,000 रुपयांचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 51,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 रुपयांचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे। आणि ही 4 सांघिक पारितोषिक तर आहेच, परंतु वैयक्तिक देखील मोठ्या प्रमाणावर बक्षीस या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत। मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल आहे, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत आणि अशी वेगवेगळी बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्ताने आपण देणार आहोत। आणि आज या आमदार चषकाचा अंतिमचा दिवस देखील संपन्न होताना पाहायला मिळणार आहे। आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे आणि ज्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी आपल्याला राहिलं महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं देखील आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी राहिलंय। आणि आज अंतिमचा दिवस 4 संघ आता एकमेकांच्या विरुद्ध लढतील आणि आज विजेता मिळणारे आयोजकांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल। पहिल्याच वर्षी खूप सुंदर आणि नेत्रदीपक आयोजन आमदार चषकाचं त्यांनी केलेलं आहे।